तर मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये। मी विजय जाधव तुम्हाला आज सांगणार आहे चितेगाव टू छत्रपती संभाजीनगर किती किलोमीटर आहे आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये फिरायला किती जागा आहे। तर व्हिडिओ शेवट पर्यंत बघा आणि आताच फॉलो करून घ्या। तर आम्ही चितेगाव मधून निघून लगेच समोर आलो, आम्हाला लगेच भेटला आल्यानंतर लगेच गेवराई तांडा लगेच आपल्याला डोंगर दिसायला लागला। इथूनच इतका भारी लोकेशन होतं, डोंगर दिसत होतं, काय सांगतो मला असं वाटत होतं उतरून फोटो काढा, पण नंतर आपल्याला टाइम पण होऊन जाईल, समोर पण जायचं। आता हे गाव कोणतं आहे तेवढं तुम्ही कमेंट करून सांगा। लगेच आम्ही वापस समोर निघलो, एवढा कडक ऊन पडलं होतं पण तरी लय भयान थंडी वाजत होती। आता हे काय आहे हे तर मला पण कळलं नाही, म्हणून त्याची क्लिप घेऊन टाकली, मी तुम्हाला दाखवीन। तर तुम्ही सांगा आपल्याला काय। लगेच आम्ही समोर निघलो, थोड्याच वेळेला आपल्याला नाही का उड्डाण पूल लागणार होतं। इकडून हा एक रस्ता जातो जो की सोलापूर हायवे समोर जाऊन एकदम भारी, तिकडून पण जर तुम्हाला जायचं असेल तर बिलकुल जाऊ शकता तुम्ही। आम्ही जातो समोर केलं की ट्रक वाल्यानं मात घातली, आम्ही तर थांबलो आमच्या मागचे जे लोक होते का ते पण थांबले ट्रक वाल्यामुळे। लगेच आम्ही समोर निघलो, उड्डाण पूलच्या नंतर लगेच तुम्हाला सुरुवातीपासूनच लगेच इथं दाखवून देते ऐतिहासिक पर्यटन नगरीमध्ये तुमचं स्वागत आहे। इथून आम्ही समोर निघलो की आम्हाला कांचनवाडी लागलं, इथं CSMS कॉलेज मध्ये आपली दिदी आहे। आपल्या गाडीचा काटा नाही का झोपला होता एकदा, म्हणजे आपण नाही का आपल्या गाडीला पोट भरून घ्या म्हटलं, कसं ताण नाही राहणार, म्हणजे आपण समोर गेलो तर बेशुद्ध नाही पडायला पाहिजे। पाहता आम्ही नाही का छत्रपती संभाजीनगरच्या जवळ आलतो, थोडीशी लगेच तिथं ट्रॅफिक झालती म्हणून भरपूर गर्दी झालती। लगेच आम्ही वापस समोर निघलो, लगेच आम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये एंट्री मारली, लगेच उड्डाण पूलवर लगेच वरती गेलो। मस्त वेगळी इथून पाहत होतो रेल्वे दिसन म्हणून एखादी, पण एक रेल्वे नव्हती, म्हणून जाऊन बॅड लक होता आपला। लगेच आपण समोर निघलो। छत्रपती संभाजीनगर हे ऐतिहासिक आणि नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण शहर आहे, जिथे तुम्ही अजिंठा, वेरूळ, जागतिक वारसा स्थळे, बीबी का मकबरा, दौलताबाद किल्ला, कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, पानचक्की आणि सोनेरी महल यासारख्या प्रमुख ठिकाणी भेट देऊ शकता। इथं जे एवढं मोठं तुम्हाला खाली मैदान दिसू लागलं का, हे खाली मैदान नसतं। एक टाइम आले कर्णापूरची जत्रा तेव्हा आल्यानंतर लगेच इथं ट्रॅफिक होती, ट्रॅफिक थोडी कमी झाली। लगेच आम्ही समोर निघलो, इथे इतका भारी पाणी पडत होतं, तिथे लय भारी वाटत होतं। तिथे एक सिद्धार्थ गार्डन आहे जिथे अलग अलग प्राणी, तिथं पण खूप काही आहे असं जे बघण्यासाठी। इथे आपल्या छत्रपती संभाजीनगरचं बस स्टँड, इथे लव्ह सिटी ऑफ गेट आहे। नंतर आम्ही लगेच वापस समोर निघलो। तुम्ही आपला व्हिडिओ कुठून पाहता तेवढं कमेंट करून आपल्याला नक्की सांगा। मी एक मराठी मुलगा आहे, मला सपोर्ट करा। बाकी नंतर लगेच आपण समोर गेलो, इथून लगेच लेफ्ट साइडला पानचक्की आणि बीबी का मकबरा आहे। आम्ही समोर जाऊन लगेच भडकल गेटच्या मधून लगेच समोर गेलो आम्ही पुढे। हा आपला व्हिडिओ खूप मोठा झाला, त्याच्यामुळे नाही का व्हिडिओ इथे स्टॉप करतो। पार्ट 2 बघण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो करून घ्या आणि कमेंट करा पार्ट